शेपूची भाजी आवडते का तुम्हाला? काही लोकांना शेपूचा सुगंध खूप आवडतो, तर काही जण त्यापासून थोडे दूर राहतात. पण एकदा अशी चविष्ट आणि खमंग शेपूची भाजी खाल्ली ना, तर पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल. आज आपण बनवणार आहोत अगदी साध्या पद्धतीने, कमी साहित्यांमध्ये भरपूर चवीने तयार होणारी शेपूची भाजी. फायबर, कॅल्शियम, आयर्न आणि अनेक पोषक घटकांनी भरलेली ही पालेभाजी पचनासाठी चांगली असते आणि शरीराला आवश्यक घटकसुद्धा देते. त्यामुळे आपल्याला आहारात अधूनमधून शेपूचा समावेश नक्की करायला हवा. चला तर मग बनवूया ही झटपट आणि पौष्टिक शेपूची भाजी. सर्वात आधी मी शेपूची भाजी स्वच्छ निवडून घेतली आहे. त्यानंतर 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. आता शेपू बारीक चिरून घेतली आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, शेपू जितकी बारीक चिराल तितकी ती शिजल्यावर छान लागते आणि तिची चवही अगदी खुलून येते. बघा, मी आधी एकदम बारीक शेपू चिरून घेतली आहे आणि चिरल्यानंतरच मग मी ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. आता आपण एका साईडला शेपू ठेवली आहे. आता या भाजीसाठी लागणारं साहित्य घेऊया. मी 15 ते 20 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत. 7 ते 10 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. एक छोटी वाटी शेंगदाणे घेतले आहेत आणि थोडीशी भिजवलेली मूग डाळ घेतली आहे. आता लसूण, हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे मस्तपैकी मिक्सरच्या भांड्यात घातले. शेंगदाणे जितके जास्त घ्याल तितकी भाजी अधिक चविष्ट लागते. आता हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे वाटण खूप बारीक करायचं नाही आहे आणि खूप जाडही ठेवायचं नाही आहे. मध्यम स्वरूपाचं वाटण तयार करायचं आहे आपल्याला. कारण यामुळे काय होतं, तर भाजीला जास्त छान टेक्स्चर आणि अप्रतिम चव येते. आणि जेव्हा आपण भाजी खातो ना, तेव्हा त्यात मसाल्याची, म्हणजे आपण जो हा मसाला बनवला आहे त्याची पूर्ण टेस्ट उतरते. त्यामुळे मिक्सरमध्ये वाटण बारीक करताना मीडियम ठेवायचं. आता गॅसवर एक कढई ठेवली आहे. कढईमध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. तर नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही जे काही बनवता, रस्सा बनवता, कालवण बनवता, भाजी बनवता, तेव्हा गॅसची फ्लेम ही नेहमी लो ते मीडियम असावी, जास्त हाय नसावी. नाहीतर मग जे आपण मसाले वगैरे टाकतो ते करपून जातात. तर तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिरे घातले आहे. या भाजीमध्ये मी फक्त जिऱ्याची साधी फोडणी दिली आहे, कारण शेपूची नैसर्गिक चव टिकून राहावी म्हणून जास्त मसाले वापरलेले नाहीत. आता चिरलेली शेपू कढईत घातली आहे. सुरुवातीला ती खूप जास्त वाटते, पण शिजल्यावर तिचे प्रमाण कमी होते, म्हणून भरपूर शेपू वापरली तरी काही हरकत नाही. आता शेपू तेलामध्ये हलक्या हाताने परतून घेतली आहे. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा ॲड केलं आहे. आपण जेव्हा शेपूमध्ये मीठ घालतो, मीठ घातल्यावर शेपू थोडे पाणी सोडते आणि लवकरच शिजते. आता भिजवून ठेवलेली मूग डाळ घातली आहे. मूग डाळीमुळे भाजीला छान टेक्स्चर मिळतं आणि पौष्टिकताही वाढते. शेपू आणि मूग डाळ यांची जोडी खूपच छान लागते. आता आपण तयार केलेले शेंगदाणे, लसूण आणि मिरचीचे वाटण भाजीमध्ये घातले. बघा, या वाटणामुळे भाजीला रंग आणि चव दोन्ही छान येतात. हे सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ही भाजी आपण वाफेवर शिजवणार आहोत, तर यामध्ये खूप जास्त पाणी घालायची गरज नाही. जे मिक्सरमध्ये मी वाटण बारीक केलेलं त्यातच थोडंसं पाणी ॲड करून मग ते वाटण, ते मिक्सरमधलं पाणी मी याच्यामध्ये ॲड केलं भाजीमध्ये. आणि आता आपल्याला ही भाजी वाफेवर शिजवायची आहे, त्यामुळे मी याच्यावर झाकण ठेवते. एक 3 ते 5 मिनिट आपण भाजी शिजवून घेऊया व्यवस्थित. आणि आता झाकण काढल्यावर तुम्ही पाहू शकता किती सुंदर, खमंग आणि चविष्ट शेपूची भाजी तयार झाली आहे. रंगही छान आला आहे आणि सुगंध तर अप्रतिम येत आहे. आजकाल आपण अनेकदा पालेभाज्या खाणं टाळतो, पण अशा पारंपरिक भाज्या आपल्या शरीराला आवश्यक पोषण देतात. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी अशा भाज्यांचा आहारात समावेश जरूर करावा. तुम्ही शेपूची भाजी कोणत्या पद्धतीने बनवता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही रेसिपी करून पाहिली तर तुमचा अनुभवही शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच घरगुती, पारंपरिक आणि पौष्टिक रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खा पौष्टिक, राहा निरोगी आणि आपल्या पारंपरिक चवी जपून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.